नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली याविषयी अभ्यास करणार आहोत. आज आपण जे प्रकरण पाहणार आहोत ते म्हणजे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. मग प्राकृतिक रचना म्हणजे काय? तर नैसर्गिक म्हणजेच निसर्गतः म्हणजे जे प्रदेश आहेत ते उंच सखल आहेत, ते म्हणजे जे एकसारखे नसणे. जर भारताच्या बाबतीत देखील आपण पाहिले तर भारताच्या उत्तरेकडे मोठे मोठे पर्वत आहे, मध्यभागी पठार आहे. मग हा जो काही उंच सखल पठारी भाग आहे यालाच आपण प्राकृतिक रचना असे म्हणतो. मग यात आपण या लेसनमध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना म्हणजे काय याविषयी बघणार आहोत आणि जलप्रणालीचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. आता या नकाशात जर तुम्ही बघितलं तर डार्क ब्ल्यू कलरने ज्या रेषा दाखविलेल्या आहेत हीच जलप्रणाली आहे आणि आपल्या भारतातील नद्यांचे जाळे हे संपूर्ण भारतात पसरलेले आपल्याला दिसून येते. तर याच नद्यांचा अभ्यास देखील आज आपण करणार आहोत. या पाठात आपण फक्त भारताचाच अभ्यास नाही करणार तर भारतासोबत ब्राझीलच्या देखील प्राकृतिक रचनेचा व जलप्रणालीचा अभ्यास करणार आहोत. ज्याप्रमाणे भारतात उंच सखल प्रदेश आहे, पठार, डोंगर, पर्वत आहेत, त्याचप्रमाणे ब्राझीलच्या देखील प्राकृतिक रचनेचा आपण अभ्यास करणार आहोत आणि याशिवाय जलप्रणालीचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम पान नंबर 14 वरील आपण हा भारताचा प्राकृतिक नकाशा पाहूयात. यात सगळ्या प्राकृतिक रचना दाखविलेल्या आहेत. मैदानी प्रदेश, पठार दाखवलेले आहेत. आता खाली पाहिले तर येथे सूचीसुद्धा आपणास दिसते आहे. जर आपण सूची पाहिली तर पहिला जर रंग आपण बघितला तर तो ग्रीन कलर आहे. मग त्यामध्ये ते दाखवलेलं आहे त्यांनी की 0 ते 150 मीटर म्हणजे समुद्र सपाटीपासून उंची असलेला प्रदेश. तर अशा पद्धतीने लाईट ग्रीन, नंतर येलो असे वेगवेगळे रंग या ठिकाणी दाखवलेले आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात वरती जो आहे तो आहे 6000 ते 8000 मीटरपर्यंतचा आहे. मग तो लाल रंगाने दाखवलेला, रेड आणि ग्रे कलर. तर अशा पद्धतीने या नकाशाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी नकाशावरील काही प्रश्न देखील विचारलेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहूयात. 3.1 हा जर नकाशा तुम्ही बघितला तर त्याप्रमाणे आपण त्या प्रश्नांची उत्तरे आपण आता बघणार आहोत. आता प्रश्न पहिला बघा. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? तर याचं उत्तर असं येईल की उत्तरेकडील काश्मीर वगैरे, तसेच ईशान्येकडील जो भाग आहे हा जो आहे तर हा जो भाग आहे हा 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग आपल्याला दिसून येतो. तर उत्तर त्याचं काय येईल? उत्तरेकडील आणि ईशान्येकडील भाग आहेत. आता दुसरा प्रश्न बघा. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? तर द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी जी आहे ती प्राणहिता नदी आहे आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यातून ती येताना आपल्याला दिसते. आता तिसरा प्रश्न पाहूयात. गडद हिरव्या रंगाने दाखविलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? तर या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्वेकडे उतार जो आहे तो भूमीचा उतार असलेला आपल्याला दिसून येतो. आता तिसरा प्रश्न जो आहे. अरवली पर्वत ते छोटा नागपूरचे पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. मग जर या ठिकाणी आपण बघितलं अरवली पर्वत ते छोटा नागपूरचे पठार यांच्या दरम्यान असलेली पठारांची जी नावं आहेत ते आहे मेवाड पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार आणि बागेलखंड पठार. आता पुढील प्रश्न आहे. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. तर पूर्व घाटातील शिखराचे नाव आहे महेंद्रगिरी शिखर. पुढील प्रश्न आहे. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशात जाऊन मिळते. तर ही नदी जी आहे ती हिमालयातील जो पूर्वेकडील पर्वतरांगेचा भाग आहे तो भाग या ठिकाणी अंकित केलेला आपल्याला दिसून येतो. पुढील प्रश्न आहे. नीलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. तर नीलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान जे आहे ते पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलगीकरण होते त्या ठिकाणी हा नीलगिरी पर्वत आहे. पुढील प्रश्न आहे. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? तर सह्याद्री पर्वताची उंची जी आहे ती उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे कमी होत जाते. त्यानंतर प्रश्न आहे. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
तर विंध्य पर्वत जो आहे तो नर्मदा नदीचा जलविभाजक असलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढील आकृती जी आहे ती आकृती 3.2 आपण पाहणार आहोत, ब्राझीलची प्राकृतिक रचना. आता आपण ब्राझीलच्या नकाशाची ओळख करून घ्यायची आहे. तर आता अगोदर आपण ब्राझीलच्या नकाशातील उंची पाहूयात, जी मीटरने दाखवलेली आहे. ती सूची जर तुम्ही बघितली तर तुमच्या ते नीट लक्षात येईल की 0 ते -2000ची जी उंची आहे ती लाईट ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे. आणि पुढचे जे आहेत रंग दाखवलेले आहेत बघा. आणि सगळ्यात उंच जे आहे ते येल्लो रेड कलरने जास्तीत जास्त उंची ही या ठिकाणची दाखविलेली आपल्याला दिसून येते. आता पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. तर या ठिकाणी सूची जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ॲमेझॉन नदी खोऱ्याची उंची जी आहे ती 0 ते -2000 एवढी आहे. आणि लाईट ब्ल्यू कलरने ती दाखविलेली आपल्याला दिसून येते. पुढील प्रश्न आहे, ॲमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहे. तर याचे उत्तर असे येईल की ॲमेझॉनचे खोरे गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी या दोघांच्या दरम्यान असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे, 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. मग आता जे प्रदेश 500 ते 1000 उंचीच्या दरम्यान आहेत ते तर तो प्रदेश पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. मग या ठिकाणी दिशा ज्या आहेत त्या ईशान्य ते नैऋत्य या दिशा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या दिशांमध्ये हा भूभाग जो आहे, ही जी भूमी आहे ही विस्तारलेली आपल्याला दिसून येते. पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात. तर पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग जे आहेत ते ब्राझीलची उच्चभूमी आपल्याला या ठिकाणी दर्शवितात. आता पुढील प्रश्न आहे, ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 2000 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कुठे आहे. तर 2000 मीटरपेक्षा कमी उंचीचा थोडा जो भूभाग आहे तो थोडासा डार्क ग्रीन कलरने दाखवलेला आहे. या ठिकाणी बघा तुम्ही, पंपास आणि पॅराग्वा नदीचे खोरे या ठिकाणी आपल्याला हा भूभाग जो आहे तो कमी उंची असलेले भूप्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता शेवटचा प्रश्न बघा, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. मग जर विद्यार्थी मित्रांनो हा पठारी प्रदेश जर आपण बघितला तर असं लक्षात येईल की तो ॲमेझॉन नदीचे खोरे व ब्राझीलची उच्चभूमी यांच्या दरम्यान पसरलेला आहे. आणि या पठारी भागातून ॲमेझॉन नदीच्या अनेक उपनद्या वाहताना आपल्याला दिसून येतात. आणि ही या ठिकाणी एक जी आहे ती नदी आहे, त्या नदीचं नाव आहे जिंगो नदी. आता आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासणार आहोत. भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 विभाग पडतात. ही प्राकृतिक रचना 5 विभागांमध्ये विभागली जाते. तर ते कोणकोणते ते आपण पाहूयात. सर्वप्रथम आहे हिमालय, त्यानंतर उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. हे भाग प्रथम आपण आपल्या नकाशात पाहूयात. सर्वप्रथम आहे हिमालय. हा भाग उत्तरेकडे आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदान जे आहे हा भाग उत्तरेकडे असलेला दिसून येतो. त्यानंतर म्हणजे उत्तर भारतीय मैदान. त्यानंतर द्वीपकल्प, उत्तर भारतीय मैदानं जी आहेत त्याच्या दक्षिणेकडे जो भाग पसरलेला आहे तो द्वीपकल्पाचा भाग आहे. याचे टोक हिंदी महासागराकडे आहे. अशा प्रदेशाचा आपण द्वीपकल्पाचा प्रदेश म्हणून त्यांचा उल्लेख आपण करतो. त्यानंतर जो चौथा आहे तो किनारपट्टीचा प्रदेश. मग आपल्या भारत देशाला समृद्ध अशी किनारपट्टी लाभलेली आहे. बंगालचा उपसागर, पूर्व किनारपट्टी, अरबी समुद्र, पश्चिम किनारपट्टीचा हा संपूर्ण प्रदेश. त्यानंतर आहे द्वीपसमूह. तर या ठिकाणी आपल्या भारत देशाचा जो काही समुद्र किनारा किंवा किनारा आहे, किनारपट्टीचा जो भाग आहे तो म्हणजे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यांच्यापासून जर इथे पाहिलं तर काही बेटे आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर हा देखील भारताचाच भाग आहे. आणि भारताच्या पश्चिमेकडे लक्षद्वीप बेटे आहेत आणि भारताच्या पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटे आपल्याला दिसून येतात. यांनाच द्वीपसमूह असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीने हे 5 भारताच्या प्राकृतिक रचनेचे विभाग आहेत. आता आपण भारताची प्राकृतिक रचना विस्ताराने समजावून घेऊया. त्यामध्ये सर्वप्रथम आहे हिमालय. मग आता हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे
पसरलेला आपल्याला हा दिसून येतो. आता वली पर्वत म्हणजे काय, तर घड्या घड्यांचा असलेला पर्वत. म्हणजे एखादा पर्वत आहे आणि तो घड्या घड्या पडून उंच झालेला आहे, त्यालाच आपण वली पर्वत म्हणतो. मग हा जो हिमालय पर्वत आहे हा तजिकिस्तानपासून पूर्वेकडे पारनेरच्या पठारापर्यंत पसरलेला आहे. आणि हिमालयाचे हे जे काही स्थान आहे हे आशिया खंडातील प्रमुख म्हणजे आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारताच्या जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालय हा पर्वत आपल्याला पसरलेला दिसून येतो. आणि हिमालय ही एकच पर्वतरांग नसून यात अनेक पर्वतरांगा असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही त्या भागातील सर्वात दक्षिणेकडील असलेली पर्वतरांग आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर यातील सर्व गोष्टी, नकाशातील ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही तुमच्या नकाशाशी कंपेअर करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचे स्थान देखील कळेल आणि नकाशा वाचन देखील तुम्हाला जमेल. आता शिवालिक ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे. नवीन म्हणजेच अर्वाची आणि प्राचीन म्हणजे जुनी. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय, हिमालय याच्या पलीकडील रांगा देखील आढळतात. मग शिवालिक पर्वताकडून आपण जसजसे उत्तरेकडे जाणार तसतसे आपल्याला हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याच्यामधील लघु हिमालय, बृहद हिमालयालाच हिमाद्री पण म्हणतात आणि अनेक पर्वतरांगा आपल्याला आढळून येतात. त्यातील काही अर्वाचीन आहेत तर काही प्राचीन अशा पर्वतरांगा आहेत. आता पुढचा पॉईंट आहे तो पाहूयात. तो म्हणजे याचे पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय असे देखील भाग हे केले जातात. आता दुसरा जो प्राकृतिक विभाग आहे तो आहे उत्तर भारतीय मैदान. आता हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार जो आहे तो पूर्वेकडे असलेला आपल्याला दिसून येतो. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग जो आहे तो बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो आणि या प्रदेशाचे नाव सुंदरबन असे आहे. जर आपल्या पुस्तकातील आकृती 3.3 बघितली तर तुमच्या त्या लक्षात येईल की हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. मग उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहेत. राजस्थानचा बहुतांश भाग ह्या वाळवंटाने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार जो आहे तो पश्चिमेकडे आहे आणि या मैदानी प्रदेशातील मृदा ही अतिशय सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह ह्या प्राकृतिक विभागांविषयी आपण पुढील तासाला बघूयात. तसेच ब्राझीलच्या देखील प्राकृतिक विभागांविषयी आपण पुढच्या तासाला अधिक माहिती घेऊयात.